शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा बेटी रुखमाईच्या वरा, परिहार झाला अवघा दुःखाच्या मागिला, तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धणी, आलो निजाच्या माहेरा बेटी रुखमाईच्या वरा, विठाला 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 विठ्ठल विठ्ठल समचरणं सरोजं सान्द्रनीलाबुदाभं, जगननिहितपानी मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे, रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, 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 तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा। यावरी न करावा अवेरू, 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 यावरी न करावा अवेरू। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेरू। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेरू। प्रातस्मरणीय गुरुवर्य भागवत बाबा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त जगद्गुरु तुकोबरायांच्या एका अभंगावर आपल्याला विवेचन मांडायचं आहे। पंढरीचे एक निष्ठावंत वारकरी, थोर नामधारक, नेमनिष्ठ यांचं जीवन होतं। त्यांचं मला वाटतं 31वं नाही का, 45वं पुण्यस्मरण आहे। अश्विन वद्य पंचमी
प्रातःकालामध्ये बाबांनी उठून स्नान केलं, नेमधर्म पार पाडला आणि आपलं पंचभौतिक शरीर प्रभूला अर्पण केलं. काय आवाज नाही, मॉनिटर बंद आहे. खरं तर भागवत बाबा हे अवतारी संत होते बर काय, आणि त्यांच्या अवताराचं मूल प्रयोजन सर्वसामान्याचा उद्धार. नेम धर्म याचा अर्थ शिस्तीचे वारकरी. अवतार तुम घ्यावया कारण अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा घ्यावया कारण अवतार तुम्हा धराया उदराया जन जड जीवा जड जीवा उदराया जड जीवा सर्वसामान्य लोक परमार्थाला गावे, भक्तीचं त्यांनी अनुसंधान करावं म्हणून या महाराष्ट्रामध्ये वारकरी परंपरेमध्ये जे जे म्हणून अशाचे नियमनिष्ठ संत आणि साधू झाले, त्यामध्ये अग्रभागी भागवत बाबा होते. प्रातस्मरणीय गुरुवर्य भागवत महाराज बेलापूरकर यांच्याकडून त्यांनी वारकरी पंथाची दीक्षा घेतली होती. पण बेलापूरकर, अमळनेरकर, देहूकर एकच फड असल्यामुळे बाबा देहूकरांच्या फडातच भजन करायचे, आपला नेमधर्म संपन्न करत असत. त्यांचं मी काय वर्णन करावं, थोडा ग्रेस करा. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया साच भावे वर्ताया जाडू संताचे मार्ग आडराणी बनले जग जाडू संताचे मार्ग आडराणी भरले जन. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया साच भावे वर्ताया जाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. संत साधू महात्मा समग्र जगाचं कल्याण व्हावं या हेतूनच अवतरला येतात. येथे उपकारासाठी हे आले गरज वैकुंठी आले गरज वैकुंठी आले गरज
गरज भैया येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी आले गरजा वैकुंठी आले गरजा वैकुंठी. उपकार हे मूळ तत्व आहेत. एका सामान्य घराण्यामध्ये कुळामध्ये जन्म घेतला बाबांनी. मराठवाड्यामध्ये बीड जिल्हा आष्टी तालुका सालेवडगाव ही त्यांचं पूर्वजांचं गाव. मुळातच भक्तीचे ज्ञानाचे संस्कार असल्यामुळे वैराग्याचे मूळ संस्कार असल्यामुळे बाबा महाराष्ट्रभर वारी करत फिरत आळंदी देहू तेर अरण पैठण असा वारीचा निमधर्म होता. पण प्रामुख्यानं त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर असा त्यांचा उत्तरार्धातला वारीचा क्रम होता. आणि इथे त्यांनी आपलं शरीर भगवंताला समर्पण केलं. तो आजचा पर्वकाल आहे. हो बर काय. गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर राहिल्या त्या कीर्ती जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. लोकांना संस्कार मिळावेत, ज्ञानभक्तीकडे लोक प्रवृत्त व्हावेत म्हणून बाबांनी आयुष्यभर मोठे प्रयत्न केले. मला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. खरं तर त्यांच्या पारमार्थिक आयुष्याचा मी अनेक वर्षाचा साक्षी भोगता आहे. आमच्या सर्व तीर्थ टाकेद या ठिकाणी प्रातस्मरणीय सद्गुरुवर्य सोपान काका महाराज दिहोकर बरं का यांचा मोठा सप्ताह झाला. तेव्हापासून बाबांचा माझा परिचय. आमच्या बेलगाव तराळ्यामध्ये त्रमंग पाटील होते बरं का. त्यांच्याकडे बाबा मुक्कामाला जायचे. फार मोठं त्यागी विरक्त जीवन. आयुष्यभर त्यांनी द्रव्याला स्पर्श केला नाही आणि मिष्टान्नाचं भोजनही केलं नाही. माझ्यापेक्षा जुन्या लोकांना आताच्या पिढीनं नाही बाबा चांगले पाहिले ओळखले. पण मला त्यांच्या एकूण आचार विचारचा अनेक संकेत माहिती आहे. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जण लौकिक आणि ऐश्वर्याच्या पलीकडे अवस्था होती. लोकांनी आपली लौकिक पाहावं म्हणून त्यांनी कुठला मठ आश्रम काही बांधलं नाही. इथेच गावाबाहेर महालिंगेश्वराचं मंदिर उभारून इथेच भजन करत चिंतन करत बसत असा ईदभर त्यांच्या हिंदू प्रकाश संस्थेनं प्रकाशित केलेला जुना गाथा होता. छोटा गाथा इतका. नित्य त्या गाथ्याचं ते पठण करत मला आदरणीय सद्गुरुवर्य सोपान काका दिहोकर महाराजांनी सांगितलं होतं, आपली जी भजनी मालिका आहेत ती आपण चिकणी गावामध्ये लिहून काढली. इथे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी दगडूबा सोनारे होते. अनेक वारकरी इथं होते. नियमधर्म करत ते लोक. आणि त्र्यंबकची वारी झाल्यानंतर सोपान काका आठवडाभर इथेच आहात. त्या मालिकेचा जन्मही आज देहोकरांची जी भजनी मालिका आहेत ती मालिका देखील याच ठिकाणी बाबा दगडूबा किंवा इतर काही जे वारकरी होते नेमधर्माचे यांनी क्रमाप्रमाणे ती वारी
लिहून काढली. त्यात सर्व नियमधर्म आहेत. कशा पद्धतीनं समाधी, नाट, तीर्थावळी, पत्रिका, गवळणी कोणत्या क्रमाने म्हणाव्यात हा सर्व क्रम या ठिकाणी ठरला. म्हणून खऱ्या अर्थाने वारकऱ्याची चिकणी आहे. म्हणून बाबा इथे थांबले. दुसरं काही कारण नव्हतं. मला त्यांच्याबद्दल काही गोष्टी अशा आठवतात, स्फुरतात. योग्याची संपदा त्याग आणि शांती, योगाची संपदा त्याग आणि शांती, योगाची संपदा त्याग आणि शांती, योगाची संपदा त्याग आणि शांती, वयलोकी कीर्ती सोळा मान, सोळा मान, उभयलोक कीर्ती सोळा मान, सोळा मान. निवाऱ्यापुरती याच भागामध्ये टेकडीला काहीतरी भुयार खोदून छोटंसं वस्तीस्थान तयार करायचं. खरं तर एक त्यागी संतांचं वर्णन आहे. बाबा हे निष्काम बुद्धीचे त्यागी महात्मा होते आणि नामधारक होते. कोणाला अंगारा द्या, नारळ द्या, प्रसाद द्या हे उद्योग त्यांनी केलेच नाही. मी अनेक वेळेला चर्चा करायचो. खूप बोलायचे ते, खूप सांगायचे, खूप शिकवायचे. बाबांचं चरित्र मांडायचं म्हटलं तर ते वारकरी विचारातूनच मांडलं पाहिजे. आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. नेनो प्रकार अनेक, नेनो प्रकार अनेक, नेनो प्रकार अनेक, नेनो प्रकार अनेक. सर्व भाविक सर्व भाविक, सर्व भाविक, सर्व भाविक. विठ्ठलाची प्रमाण, विठ्ठलाची प्रमाण, विठ्ठलाची प्रमाण, विठ्ठलाचे प्रमाण. न लगे जाणावे नेनावे, न लगे जाणावे नेनावे, लगे जाणावे नेनावे, न लगे जाणावे नेनावे. जरी संगमनेर तालुक्यामध्ये इथे थांबले पण बाबा कुठेही भ्रमण करत नव्हते. त्यांच्या आवडीचे निष्ठेची काही गावं होती. त्यात नळवाडी असेल, शेजारचं डोंगरगाव असेल, सायखिंडी असेल आणि विशेष प्रेमाचं
सुकेवाडी नाही का. आमच्याही भागात विहितगाव, बेलगाव, तराळे आमचे कचुरबा तेली होते बरं का. बालकदास महाराज बैरागी, त्यांचं एकत्र भजन मी ऐकलं. सर्व तीर्थ टाकेत या ठिकाणी सर्व बाबा व्रतस्थ नेमधर्म पाळत होते असा त्याचा अर्थ आहे. आज मुद्दाम बाबांच्या सेवेकरता मी अभंग घेतला आहे. जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या अभंगगाथेतला अभंग आहे. पण या अभंगाची काही कालमर्यादा आहेत. शालिवान शके 1571 फाल्गुनमध्ये द्वितीयेला तुकाराम महाराज वैकुंठ धामाला गेले. प्रयाण काळी देवी विमान पाठविले. प्रयाण काळी देवी विमान पाठविले. काळा अद्भुत वर्तविले. कळीच्या काळामध्ये अद्भुत वर्तविले. मानव देव घेऊन तुका निज धामा गेले. मानव देह घेऊन तुका निज धामा गेले. निळामणे सकळा सौदा तोषविले. निळामणे सकळा तोषविले. निळामणे सकळा सौदा तोषविले. सारा आयुष्य तुकाराम महाराजांचं 42 वर्षाचं आहे. तेही मी आधी सांगितलं 41 वर्ष 1 महिना आणि 17 दिवसाचं आयुष्य. फाल्गुनमध्ये द्वितीयेचा प्रातःकाल, सोमवारचा पवित्र दिवस, आपलं शनिवारचा दिवस, कीर्तन करता करता तुकोबा अदृश्य झाले. नवे देवानं त्यांना विमानात बसून नेला. हा वारकऱ्यांचा भाव आहे. म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी. वैसोनिया गेला तो विमानी. वैसोनी म्हणे रामेश्वर सकळा गेला तो विमानी. वैसोनिया गेला तो विमानी. वैसोनिया. खरं तर तुकारामांच्या वैकुंठ गमनाबद्दल आजही काही प्रवाद आहे, विकल्प आहेत. या सर्व विकल्पांचं निराकरण माझ्या एका थेसिसमध्ये, संशोधन अहवालामध्ये मी केलं. पुणे युनिव्हर्सिटीच्या संत तुकाराम चेअरवर मी प्रमुख असताना मला सारखं मनाला टोचायचं सल वाटायची. लोक असं का बोलतात? विद्रोही म्हणायचे तुकोबऱ्यांची हत्या झाली, पाखंडी म्हणायचे तुकोबांनी आत्महत्या केली, भोळे बाळे वारकरी म्हणायचे विमानात बसून गेले, चिकित्सक अभ्यासक म्हणायचे, सांगायचे तुकोबा दृश्य झाले. नेमकं काय झालं असेल तुकोबऱ्यांचं? म्हणून 300 पानाचा अहवाल पुणे युनिव्हर्सिटीला मी दिला. त्या अहवालाचं परीक्षण जागतिक कीर्तीचे अणुशास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर सरांनी केलं. युनिव्हर्सिटीला कळवलं त्यांनी की डॉक्टर लवितकरांनी जो निष्कर्ष काढला आहे तो 100% वैज्ञानिक आहे. युनिव्हर्सिटीनं तो ग्रंथ ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला पाठवला अमेरिकेला. अमेरिकेनं त्याचं इंग्रजीत रूपांतर केलं. आज 103 देशामध्ये त्या ग्रंथावर चिकित्सा आणि संशोधन सुरू आहे. सर्व बाबीचं मी त्या ठिकाणी प्रतिवादात्मक वर्णन केलेलं आहे. इंग्रजी प्रत आहे, त्याची पहिली प्रत पंतप्रधान नरेंद्रभाईंना मी दिली होती.
आता तुकारामांच्या हत्या व्हायला तर काही युतीचं ना आघाडीचं राज्य आहे? स्वराज्यामध्ये तुकोबऱ्यांच्या हत्या होणं संभवनीय नव्हती. राजा छत्रपतीचं राज्य. तुकोबाने आत्महत्या करणं संभवनीय नाही, कारण तुकोबांचा अभ्यास फार मोठा. पाहिली पुराणे दांडुळली दरुशनी, दांडुळली दरुशनी, दांडुळली दरुशनी. पाहिली पुराणे दांडुळली दरुशनी, दांडुळली दरुशनी, दांडुळली दरुशनी. हे पाहिली पुराणे दांडुळली दरुशनी, दांडुळली दरुशनी, दांडुळली दरुशनी. पाहिली पुराणे दांडुळली दरुशनी, हे दांडुळली दरुशनी, दांडुळली दरुशनी. वेदशास्त्र पुराण तुकोबाने अभ्यासलेली होती. भामगिरीवर अनुष्ठान केल्यामुळे तुकोबांना बुद्धीला आपोआप वेदार्थ स्फुरलेला होता. फार मोठी चिकित्सा आहे. ऐकायला विस्तारानं सांगितलं पाहिजे. तुकोबांचं चरित्र, तुकोबांचा साधन विचार, तुकोबांची सिद्ध अवस्था. मला वाटतं जगद्गुरू तुकोबांनी जे अनुसंधान केलं तेच बाबांनी आपल्या आयुष्यात केलं. ते दुसरं काही वाचत बसलेच नाही, फक्त तुकोबांचीच गाथा. अशी ईदभर गाथा होती छोटीशी. नित्य पाठ करायचं. इथे जे शिवालय, त्या शिवालयाच्या एका खांबाला टिकून बाबा तो गाथा वाचायची. आता बाबांचं काय काय इथे जतन करून ठेवलं ते काय मला माहीत नाही, पण फार महत्त्वाच्या बाबी या लक्षात ठेवा. पाहिली पुराणी 18 पुराण आहे, 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. तुकोबऱ्यांच्या अभंगगाथेमध्ये हे सर्व निष्कर्ष आलेले आहेत. क्षराक्षर वेगळा तुका मोनी निराळा, पाहि निगम गळा बोले विठ्ठल प्रसादे. अक्षराक्षर वेगळा निराळा, पाहि निगम गळा बोले विठ्ठल प्रसादे. तुकोबऱ्यांचा गाथा हा वारकऱ्याला प्रमाण आहे. आता सध्या तर कीर्तनामध्ये काय काय महाराज लोक बरळतात. हा मोठ्या चिंतनाचा विषय. सध्या शहाणी माणसं कीर्तन ऐकत नाही. बुद्धिवादी लोक जॅकेट घालून कवाल्या काय म्हणतात, गाणे काय म्हणतात, पवाडी काय म्हणतात, भारुडं काय गातात, आणखी काही दिवसांनी पैशाकरता लावण्यासुद्धा म्हणतील. 5 संतांच्या अभंग टाळ मृदंगावर म्हणण्याची पद्धत आहे बरं का, नाही का. माऊली, नाथराय, नामदेवराय, तुकाराम महाराजांनी जोबाराय, दुसऱ्या कोणत्याही संतांचे नियमधर्माचे वारकरी नाही, फडाचे वारकरी दुसरे अभंग प्रमाण म्हणून म्हणतात थोडंसं, पण टाळावर म्हणायचं म्हटलं काही. आता गेले आपले नेमधर्माचे वारकरी रामचंद्र भाषे बरं का, खूप त्यांनी नेम सांभाळले. अनेक वर्ष बाबांच्या सेवेमध्ये ते हजर असायचे. नेमाचं भजन कटाक्षानं त्यांनी या ठिकाणी केलं. नेमान टळे निर्धारी. आताच्या कीर्तनकांना पत्रिका कशाला म्हणतात आणि समाधी, नाट, तीर्थावळी काही माहीत नाही.
आजही इथे बाबांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे नियमाचं भजन सुरू आहे इथे, नाही का? नियम तुकोबऱ्यांच्या त्यावेळेला तशी अवस्था नव्हती. तुकोबांचा अभ्यास असल्यामुळे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला सद्गती नाही. काही किरकोळ कारणानं माणसं जीव देतात. सध्या जीव देणाऱ्याचं प्रमाण फार मोठं आहे. अवघड काम आहे. आता नाशिक काय, अहिल्यानगर काय, सर्वत्र जा, किरकोळ किरकोळ कारणाकरता जीव देण्याकरता माणसं उभी राहतात. अशा लोकांना सद्गती नाही. धर्मशास्त्रकार म्हणतात त्यांची श्राद्ध तर्पण पिंडदान आदी कर्म ही अशा काची उपयोगाची नाही, उद्धारच नाही. तर अति त्याई देता जीव, अति त्याई देता जीव, अति त्याई देता जीव, हे अति त्याई देता जीवन एकीव देवासी, नैकीव देवासी, नैकीव देवासी. अति ताई देते जीवन एकीव देवासी, नैकीव देवासी, एकीव देवासी. तेव्हा महाराजांनी जीव देणं संभवनीय नाही. विमानात बसून गेले का? हो, विमानात बसून गेले. जसे पंतप्रधान नरेंद्रभाई परराष्ट्रामध्ये दौरा मारताना त्यांचं स्वतंत्र विमान आहे. त्यांना बोलवायला आमदार, खासदार, मंत्री, महामंत्री जातात. विमान उड्डाण घ्यायला लागलं की ते दरवाज्यात येतात. निरोप देताना अशा प्रकारे तसे महाराज गेले. हे मी सप्रमाण त्या ग्रंथामध्ये मांडलेलं आहे. मनी रामेश्वर सकळा पुसोणी गेला तो विमानी बाई सोनिया. महाराज अदृश्य झाले म्हणजे काय झालं नेमकं? महाराजांनी आपल्या स्थूल देहातील, स्थूल सूक्ष्म देहातले परमाणू ईश्वराच्या विराट रूपात विलीन केले. चित्त ही उपाधी नष्ट होता, तिच्यातलं उपहित चैतन्य सर्वाधिष्ठानभूत चैतन्यात विलीन केलं. याचा अर्थ असा आहे, शास्त्रार्थ असा आहे याचा, बरं काही कळायला अवघड आहे. महाराजांनी आपल्या पंचभौतिक देहाचा अतिप्रसव, त्रैगुणाचा प्रतिप्रसव, आता अतिप्रसव प्रतिप्रसव या प्रक्रिया समजायला थोड्या अवघड आहेत. एवढं मात्र खरं, तुकारामाजांनी अखेरचं कीर्तन केलं नांदुरकीच्या झाडाखाली. निरूपणाचा भंग होता. भक्ती ते न मान वैराग्य तो त्याग, भक्ती ते वैराग्य तो त्याग, भक्ती ते मन वैराग्य तो त्याग, भक्ती ते वैराग्य तो त्याग. हो शालिवान सके 1571 फाल्गुन वद्य द्वितीयेचा प्रातःकाळ तुकोबऱ्यांचा अखेरचं कीर्तन. निरूपणाचा भंग भक्ती ते न म्हण. संत महिपती महाराज ताहराबादकरांनी मोठं विस्तारण हे वर्णन केलेलं आहे. खरं तर महाराज लोकांनी अभ्यास करूनच कीर्तन केलं पाहिजे.
मनातील बुद्धीमध्ये येईल ते चावळायचं नाही त्याने. पाहोण्या ग्रंथ करावे कीर्तन, पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन, या ग्रंथ करावे कीर्तन, पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन, देवाले दान फळ द्या, दान फळ द्या, देवाले दान फळ द्या. पूर्वसंतांचं वाङ्मय अभ्यासलं पाहिजे तर उपयोग आहे. महाराज अखेरचं कीर्तन टाळकरी होते तुकोबांचे. काही शेवटच्या कीर्तनाला ते हजर. त्यामध्ये चाकणजवळ कडूच गाव आहे. या कडूचे गंगाराम पंत मवाळ, वाघोलीचे रामेश्वर भट्ट, चिखलीचे मल्हार पंत कुलकर्णी, आबाजी पंत कुलकर्णी, कोंडो पंत लोहकरे, देहूचे ग्रामदोषी होते महाजी पंत कुलकर्णी. 7 ब्राह्मण तुकोबांची ध्रुपदी टाळकरी. दशग्रंथी होते बरं का ते. गाव ब्राह्मण नाही. दशग्रंथी या शब्दाचा अर्थ ऋग, यजु, साम, अथर्व 4 वेद आणि कल्प, शिक्षा, व्याकरण, छंद, ज्योतिष आणि निरुक्त 6 आणि 4 असे 10 ग्रंथ ज्याचे मुखोद्गत आहे. अशा ऋत्विजाला दशग्रंथी म्हणतात. तुकोबावर त्यांची श्रद्धा भाव जडला. महाराजांच्या कीर्तनात ते टाळ घेऊन उभे असायचे. नावजी माळी, शोभा कासार, सोनमा ठाकर, मालजी गाडे, कानोबाराय, गबर शेटवाणी, संताजी महाराज जगनाडी तेली जातीचे होते. सर्व तुकोबांच्या कीर्तनाला हजर राहायचे. पण ते कीर्तनच मोठं अपूर्व. भजन कीर्तन हा तुकोबांचा साधन विचार होता. आत्मसाक्षात्काराकरता भजन केलं आणि लोककल्याणाकरता कीर्तन केलं. आम्ही छंद म्हणून भजन करतो आणि पोट भरण्याकरता, निर्वाहाकरता कीर्तन करतो. अवघड काम आहे सध्या. तुकोबांचा परमार्थ म्हणजे भागवत बाबांचा परमार्थ. वैष्णव संगती सुख वाटे जीवा, वैष्णव संगती सुख वाटे जीवा, वैष्णव संगती सुख वाटे जीवा, वैष्णव संगती सुख वाटे जीवा. अनेक मी देवा काही नेने, अनेक मी देवा काही नेने, गायनाचे मुडे आपुली यानाने, गायनाचे मुडे आपुली यानाने. अखेरच्या कीर्तनाला कोण कोण श्रोते होते? सांख्य तत्वज्ञ भगवान कपिल महामुनी पहिल्या रांगेत. शेजारी तपोनिधी भगवान शंकर. जीवनमुक्त झालेले प्रभू दत्तात्रय, सुरेंद्रादी देव, सर्व वैकुंठ, कैलास, ब्रह्मभुवन, देवता शाकारे तुकोबऱ्यांच्या अखेरच्या कीर्तनाला हजर. तुकोबांचं अखेरचं कीर्तन म्हणजे दिव्य कीर्तन होतं. माझ्या एका विद्यार्थ्यानं त्यावर संशोधन मांडलंय, डॉक्टरेट मिळाली त्याला. तुकोबांचं वैकुंठ गमन एक दिव्य कीर्तन, शेवटचा अभंग. आणि कीर्तन करता करता तुकोबा अदृश्य होऊ लागले. काहींनी बघितलं देव आलेत. तुकोबांना विमानामध्ये बसवला. मानवदेह घेऊन तुका निजधामा गेले. अनेक प्रश्न आहेत, पण काही विकल्प होते. आता होते तुकोबा कीर्तन करत होते, कुठे गेले महाराज? द्वितीयेला गेले. पण महाराजांच्या वैकुंठ गमनाबद्दल काहींच्या अंतकरणात विकल्प झाला.
सर्व टाळकरी स्मशानातच बसून राहिले. आता येतील तुकाराम महाराज, कुठे बाजूला गेले असतील, पण महाराज नाही, स्मशानात बसून राहिले. बरं काय, द्वितीया तृतीया चतुर्थी 3 दिवस सर्व भाविक अशा करे देहूच्या स्मशानामध्ये बसून होते. आणि पंचमीच्या दिवशी चमत्कार घडला. आकाश मार्गानं काही वस्तू खाली आल्या. तुकोबानी वैकुंठाला जाताना आपल्या अंगावर वाकळ नेलेली होती. कंथा, त्याला आपण गोधडी म्हणतो. आता पूर्वी पांघरण्याकरता अंथरण्याकरता त्या गोधड्याच असायचे, त्याला कंथा म्हणायचे, वाकळ म्हणायचे. पांघरण्याकरता वाकळ, भजनाकरता टाळ बरोबर नेला होता. महाराजांनी अंगावरची ती वाकळ आणि भजनाचा टाळ खाली टाकला. 5 अभंग खाली टाकले. त्यातला पहिला अभंग होता, टाळाने कंता झाडीली निशाणी, घ्या रे ओळखोणी सज्जन हो. 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 भजनाचा टाळ आणि पांघरण्याची वाकळ, त्याही बरोबर 5 अभंग खाली आले. रामेच्या भट्टाने त्या अभंगाचा कागद हातात घेतला. महाराजांचं हस्ताक्षर आहे, ओळखले बरोबर. जो टाळ खाली पडला तो टाळ मल्हारपंत कुलकर्णी नावाचा एक ब्राह्मण होता द्रुपद्या, त्यांनी तो उचलून आपल्या घरी नेला आणि त्या टाळावर एक मंदिर बांधलं. ते टाळगाव आहेत, देहू आळंदी रस्त्यावर चिखली गाव आहे. तो चिखलीचा मल्हारपंत होता, पण पुढे टाळावर मंदिर तुकोबऱ्यांचं, टाळा म्हणून त्याला चिखली टाळगाव नाव पडलं. टाळगाव 2 मंदिरं मोठी विलक्षण आहेत. एक नेवास्याचं, पैसा म्हणजे ज्या खांबाला टिकून माऊलीनं ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबावर मंदिर उभारलं गेलं. आणि दुसरं जे मंदिर आहे तुकोबांच्या टाळावर आहे. लक्षात ठेवा, कोणी सांगणार नाही तुम्हाला या बाबी. आणि जी पांघरण्याची वाकळ होती ती इनामदारांच्या वाड्यामध्ये आजही सुरक्षित आहे. 5 अभंगापैकी एक अभंग वैकुंठ गमनाबद्दल भाविकांच्या मनामध्ये काही संशय राहू नये म्हणून तुकारामांनी स्पष्ट शब्दात त्या अभंगामध्ये मांडलं. भाविक हो, चिंता करू नका, विकल्प करू नका, शेवट तो भला. हे शेवट तो भला. शेवट तो भला. शेवट तो भला. हे माझा बहु गोड झाला, झाला माझा बहु गोड झाला, झाला आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा.
शेवट तो भला भाविक माझा शेवट भला म्हणजे योग्य झालाय, गोड झालेला आहे म्हणजे अत्यंत चांगला झाला. महाराजांनी भला आणि गोड झाला याचं स्पष्टीकरण दुसऱ्याला न विचारता स्वतः सांगून टाकलं. आलो निजा माहेरा आलो निजा माहेरा आलो निजा माहेरा आलो निजा आलो निजा माहेरा आलो निजा माहेरा आलो निजा माहेरा आलो निजा माहेरा भेटी रघुमाई जावरा भेटी रघुमाई जावरा भेटी रघुमाई जावरा भेटी रघुमाई जावरा आलो निराजा माहेरा 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 आलो निराजा माहेरा. महाराजांनी नमूद केले की माझ्या स्वतःच्या माहेराला मी आलोय. माहेर म्हणजे काय? एखाद्या स्त्रीचं माहेर याचा अर्थ तिचं निर्मिती स्थान, उत्पत्ती स्थान. माहेर तुकोबांची इच्छा होती की आपण आपल्या आयुष्याच्या शेवटी माहेरला गेलंच पाहिजे. रात्रंदिवस लोकांना विचारत होते तुकोबा, का हो माझ्या माहेरचा काय निरोप आला का? आणि तुकोबांना त्याची चाहूलही लागली होती. आणि महाराज इतरांना सांगत होते, आपुल्या माहेरा जाईन मी, आपुल्या माहेरा जाईन निरोपया संता हाती आला निरोपया संता हाती आला निरोपया संता हाती आला निरोपया संता माहेर या पदाचा अर्थ जिथून निर्माण झालं. हे जगत आपलं सासर आहे आणि वैकुंठ धाम प्रत्येक जीवदशेचं माहेर आहे. उपनिषदामध्ये एक मंत्र आहे बरं का, यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति. किंवा ब्रह्मसूत्रामध्ये अध्यास भाषामध्ये आद्य शंकराचार्य सांगतात, प्रत्येक जीवाचं जन्माद्यश्यतः. मी पंडित सातवलेकर शास्त्रींकडे अध्यास भाष्य शिकलेलो आहे. प्रत्येकाचं माहेर पांडुरंगाई देव आहे, कारण तिथूनच आपण आलो. जयापासोनी सकळ जयापासोनी सकळ जयापासोनी सकळ
सकळ जयापासून सकळ जयापासून सकळ विश्वाची आई बाप सर्व काही असाच मी आहे. पिता हमश जगतो माता धाता पिता वेद्यम पवित्र ओंकारम वृक्षामय जुरे वच. त्याच्यापासूनच जगत, त्याच्यापासून जीव. आपण सर्व तिथूनच आलो, एकाच आहे. अवघी एकाचीच वीण तेथे कैसे भिन्ना भिन्ना. वेद पुरुष नारायण तेने केला निवाडा. पुरुष नारायण तेने केला निवाडा. पुरुष नारायण तेने केला निवाडा. पुरुष नारायण तेने केला. तुकाराम महाराज नमूद करतात की जन हो, विकल्प करू नका, चिंता करू नका. माझं काय झालं ते, मी माझ्या माहेरला आलो आहे, मूळ स्वरूपाला आलेलो आहे. त्या ठिकाणी माझा बाप श्री विठ्ठल आणि माझी आई रुक्माई, त्या दोघांची माझी भेट झालेली आहे. खरं तर या विश्वाची आई बाप परमात्माच आहे, भारतीय तत्वज्ञान आहे. मध्यंतरी मराठवाड्यात जालन्याजवळका खेड्यात माझं कीर्तन होतं आणि कीर्तन आटोपल्यानंतर एक म्हातारा काठी टेकत आला. म्हणजे बाबा तुमचं कीर्तन ऐकून खूप समाधान झालं माझं, फार हुशार आहे तुम्ही. पण माझ्या मनामध्ये सहल आहे अनेक दिवसाची. सर्व देवांचे आईबाप आहे, आपल्या पांडुरंगाचे आईबाप कोण हो? म्हटलं बाबा पांडुरंगच आपली आई आणि बाप आहे. प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता. घडी मोडी हळा मात्रे पाप पुण्य संचिता. असा तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे. तुकाराम महाराज सांगतात की माझं वैकुंठ गमन झालं, याचा अर्थ तू आहे. मी माझ्या माहेरला मूळ अवस्थेला आलो आहे. बाप विठ्ठल आणि आई रुक्माई यांची भेट झाली आणि ईश्वर भेट झाल्यामुळे, ईश्वर प्राप्ती झाल्यामुळे पुढच्या क्रिया आपोआप घडतात. काय म्हणून पांडुरंग दर्शनानं 5 प्रकारचे लाभ होतात. पहिलं फल आहे ग्रंथीभेद. दुसरं संशयछेद, कर्मक्षय, मृत्युल्लंघन आणि शोकतरण. दर्शनी हळा मात्रे तया होय मुक्ती. म्हणून 2-2, 3-3 दिवस लोक बाऱ्या लावून उभे राहतात पांडुरंगाच्या मूर्ती दर्शनाकरता. बरं का, त्या दर्शनाचं मोठं फल आहे. अभंग असा आहे बरं का. तापय हरण श्रीमुख हरिभोरो गायसे दुःख. अवलोकिता उपदे सुख उभे सन्मुख दृष्टी पुढे. तुकारामाने आपला अनुभव सांगितला. हो ऐका. परिहार झाला, परिहार झाला, हे परिहार झाला, परिहार
नामधारक आहे, पंढरीचे वारकरी आहेत, त्यांना हा लाभ सहज होतो. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सरसंशया क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टी परावरे. ऐका जरा महत्वाचं सूत्र आहे. जो भक्त आहेत, नामधारक आहे, संत बरी आहेत, साधू ज्याचं जीवन आहे त्याला ही कर्म बाधा करत नाही. आपण सर्वसामान्य लोक आपल्याला संचित आहे, प्रारब्ध आहे, क्रियमाण आहे. भक्ताला काही नाही. संचित क्रियमाण प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण, भक्ता संचित नाही जाण, भक्ता संचित नाही जाण. प्रारब्ध क्रियमान भोग भक्ता संचित नाही जाण, भक्ता संचित नाही जाण, भक्ता संचित नाही जाण. हे प्रारब्ध क्रियमान, हे प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण, भक्ता संचित नाही जाण, भक्ता संचित नाही जाण. प्रारब्ध क्रियमाण. आता प्रारब्ध म्हणजे काय, क्रियमाण म्हणजे काय, संचित म्हणजे काय, हे तत्वज्ञान किंवा हे वेदांतशास्त्र सांगून मी तुमच्या डोक्याला त्रास देत नाही. पण हे सोपं सांगायचं. आपण धान पिकवतो, साठवून ठेवतो, खायला घेतो, खात असतो. जे साठवलेलं आहे ते संचित कर्म आहे, खायला घेतलं प्रारब्ध कर्म आहे, आणि जे नित्य खातोय ते त्याचं क्रियमाण कर्म आहे. पण भजन कीर्तन केलं, या सर्व कर्म विदग्ध होतात. जसं यज्ञकुंडामध्ये आहुत्या टाकल्या, समिधा टाकल्या म्हणजे भस्म होतात, तसं जो भक्त आहेत त्याने भजन कीर्तन केलं की त्या ज्ञानानं भक्तीनं त्याची सर्व कर्म विदग्ध होतात. नाही का. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. बाबांच्या बाबतीत तेच आहे. अनेक प्रश्न आहेत. बाबांचं मोठं अद्भुत आणि अपूर्व चरित्र आहे. मदन महाराजांनी त्या चरित्राचा वेध घेतलेला आहे. मागे देखील एक चरित्र ग्रंथ बाबांचा प्रकाशित झाला. पण या चरित्राचा विविध विचार जर केला तर अधिक लोक पारायण करतील, अनुष्ठान करतील, आणि बाबांची एकूण आशीर्वादाची फलश्रुती प्रत्येक भाविकाला मिळेल अशी परिस्थिती आहे. ठीक आहे, जेवढं शक्य आहे तेवढं आपण केलं पाहिजे. महाराज तुकोबांनी नमूद केलं की अशा प्रकारे माझं सर्व कर्म विदग्ध झालं, परिहार झाला त्या कर्माचा. कर्म दोन प्रकारे नाश पावतात. निवृत्ती शास्त्र असं सांगतंय, लय निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती. कायमची निवृत्ती म्हणजे आत्यंतिक निवृत्ती, आणि तात्पुरती निवृत्ती म्हणजे लय निवृत्ती. आपण हजामत केली की पुन्हा पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आहेच. टक्कल पडलं, आत्यंतिक निवृत्ती. लहान मुलाचे दात पडणं, लय निवृत्ती. म्हाताऱ्याचे दात पडणं, आत्यंतिक निवृत्ती. पुन्हा नाहीच पुढे. तसाच प्रकारे जो हरिभक्त आहेत त्याला ही कर्म कायमची नाश होतात. मागील परिहार पुढे नाही, मागील परिहार पुढे नाही, मागील परिहार पुढे नाही, मागील परिहार पुढे नाही. झालिया दर्शन एक वेळ, झालिया दर्शन एक वेळ, झालिया दर्शन
परिहार झाला. म्हणतात त्या सर्व कर्माचा परिहार झाला. अवघा दुःखाच्या मागीला. आणि अशा प्रकारे असणारी माझी वाणी जी आहे ती वाणी सुद्धा समाधान पावली. खरं तर परमार्थामध्ये आपली वाणी तृप्त झाली पाहिजे, समाधान पावलं पाहिजे. आपल्याला 4 वाचा आहेत. परा, पश्यंती, मध्यम आणि वैखरी. नाभिस्थानामध्ये परा नावाची वाचा आहे. कंठ हृदयस्थानामध्ये पश्यंती आहे. कंठस्थानामध्ये मध्यम आहे आणि मुखामध्ये वैखरी वाणी आहे. बाबांचं 4ही वाणीनं भजन चालायचं. भजनात उभे राहिले बरोबर म्हणायचे. इतर वेळेला कंठातून भजन, एकांतामध्ये हृदयातून भजन, झोपल्यानंतरही भजन चालायचं बाबांचं. एका वारकऱ्यांनी बाबांची अवस्था मला सांगितली. म्हणले, अहो बाबा आहेत ना, सारखं भजन आहे त्यांचं, गाढ निद्रेत आहे पण भजन चालू आहे. कारण बाबांची परावाणी उघडलेली होती. आपण भजन करतो पण आपलं भजन म्हणजे जागरण आहे. आणि त्या जागरणाने रोग होतात बरं का. आणि त्या रोगाने माणसं मरतात. ते रामचंद्रबा नागपूरकर फार कडवे कीर्तनकार होते. ते म्हणायचे, बरेच भजनी महाराज जागरणानं मेले हो. भजन ते ओंगळवाणे नरका जाणे चुके ना, नरका जाणे चुके ना, नरका जाणे चुके ना. भजन ते ओंगळवाणे नरका जाणे चुके ना, नरका जाणे चुके ना, नरका जाणे चुके ना. वास्तविक सूत्र असं आहेत. मुखी नाम हाती मोक्ष. मुखात नाम आणि हातात मोक्ष. पण याचं आउटपुट कुठे दिसतं कुठे? अहो महाराष्ट्रात एक खेडं नाही, पाडं नाही, किती कीर्तन नाही तिथे, सप्ताह नाही. सध्या तर श्राद्धाला कीर्तन, 10व्याला कीर्तन, अभिष्ट चिंतनाला कीर्तन, कीर्तनच कीर्तन. एकही खेडं पाडं वस्ती नाही, कीर्तन नाही. पण प्रभाव कुठे? प्रभावाला महत्त्व दिलं पाहिजे. शपथविधी समारंभाकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला बोलवलं होतं मुंबईला. आता जगद्गुरू द्वाराचारी असलं मी पहिल्याच रांगीत होतो. शपथ घेतल्या घेतल्या पळत आले आमच्याकडं, धावतच आले. माझे दोन्ही हात धरले. काय केलं पाहिजे महाराज आम्ही आता? म्हणलं, देवाभाऊ दुसरं काही करू नका. भिताडं बांधण्यापेक्षा लोकांचे छाताडं पहा. जाती जमातीमध्ये कलह लागले, व्यभिचार आणि भ्रष्टाचार थैमान घालतोय आज राज्यात. त्याकरता लोकांना संस्कार पाहिजे, संस्कृती पाहिजे. फार महत्वाची बाब आहे. वारकरी पंथ हा संस्कार देतो. बाबांनी समाजाला संस्कार दिले आणि तो बाबांनी दिलेला मूळ संस्कार भक्तीचा, तोच खरा आशीर्वाद आहे. आणि त्या आशीर्वादावर आपल्या सर्वांची वाटचाल चालावी. म्हणून रात्रंदिवस कीर्तन. भक्त कोणाला म्हणतात? तो ज्याचं रात्रंदिवस कीर्तन आहे तो भक्त. एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, हे आसनी जयनी सदा हरीचे चिंतन, आसनी जयनी सदा हरीचे चिंतन. एका जनार्दनी नित्य हरीचे चिंतन, हरिदेव विठोबार कुमार.
तर भक्तांचं स्वरूपता लक्षण आहे. भक्त रात्रंदिवस प्रभूला आळवत असतो. बाबा ही नेम धर्माची वारकरी. साधे भक्त नव्हते ते, साधे साधू नव्हते. म्हणून आज त्यांचं हे 45वं पुण्यस्मरण आहे. त्यांचं काय वर्णन करणार मी. पण बालभागवत नामदेवांनी वर्णन केलं तेवढं करतो फक्त. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उतराया आले रंजना, हे उतराया आले दीन जना, संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. प्रातस्मरणीय बाबा चिकणीच्या जुन्या पिढीला आणि मला जेवढे माहीत आहेत तेवढे महाराष्ट्रात कोणालाच माहीत नाही. खरं सांगतो तुम्हाला. आता हे कीर्तन प्रवचन करणारे महाराज येतात जातात, थोडंफार उल्लेख करता, पण आपण अनुभवलेले बाबा आहेत. त्यांचा त्याग, त्यांची विरक्ती, त्यांचा आचार, त्यांचं भजन लोकांनी जवळून पाहिलंय. बाबा वैकुंठ धामाला गेले तेव्हा काही 15 वर्षाचे असतील, 10 वर्षाचे असतील, नाही का. मी मात्र 30 वर्षाचा होतो बरं का. त्याच्या आधी 10 वर्ष बाबांचा सहवास. मोठा इतिहास आहे. आजही माझ्या डोळ्यापुढे त्यांची कानटोपी. बरेच दिवस आपले हरिभक्तीपरायण आदरणीय सुदाम बाबा बाबांसारखाच पेहराव करायचे. ती कानटोपी, मुद्रा, तिलक, वेगळंच जीवन होतं. आश्रमाची स्थान, कुपी गुहा, मिष्टान्न घेतलं नाही त्यांनी. मधुकरी मागताना त्यांना जर संशय आला या बाईनं माझ्याकरता गोडधड केले, चांगलं केलं, ते घर टाळून द्यायचे. आता इथपर्यंत अशा हे होतं. सर्व नदीजवळ तिथे स्नान करायचं, कुपीत राहायचं. एखादा कोणी भक्त आला, बाबा चांगली झाली बरं, स्वतः खोदायची. चांगली झाली लगेच पाडून टाकायची. चांगलं नको आहे. सेवा देवाला आवडली पाहिजे. सुखानं शांततेनं राहता आला पाहिजे. कोणाच्या पैशाला स्पर्श केला नाही. जीर्ण वस्त्र कधी कुणी नूतन दिलं ते फाडायचे, पुन्हा शिवायचे. अवस्थाच वेगळी होती, विलक्षण अवस्था. अशा एका त्यागी महापुरुषाचा आशीर्वाद संगती आपल्या गावाला लाभलेली आहे. भाग्यवान आहोत आपण. बाबांनी अवतार जन्म जरी, मला वाटतं 10 तोंडे हे या घराण्यामध्ये जन्म आहेत. खानदानी मराठा घराण्यात जन्म, पण सर्व उत्तर आयुष्य त्यांचं आयुष्यामध्ये पूर्वार्धामध्ये भजन, कीर्तन, वारी, नियमधर्म पार पाडले आणि उत्तरार्ध मात्र इथे घालवला. इथे त्यांनी आपलं शरीर ठेवलं. तो आजचा दिवस आहे. आता बोलावं तेवढं कमी आहे. उठोनी प्रातकाली भल्या पहाटे बाबा उठले. करोनिया स्नान, गातेले आसन यथाविधी. पुष्प देऊन टाका.
फुलवाटा मागून पुढे येत जा. बाबांचे अंत्यसंस्कार सुदाम बाबांनीच केले. ती घटना आपल्याला आठवते सर्वांना. आज ही उज्ज्वल परंपरा आपण चालवतायत. आम्हाला मोठं त्याचं अभिमान वाटतो. चांगली गोष्ट आहे. आम्हाला तुम्ही सेवा दिली काय न दिली काय त्याच्याशी काही फार महत्त्व नाहीत. कीर्तनं रोजच चालू आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. आज बाबांचं पुण्यस्मरण आहे. भल्या पाठी उठून करोनिया स्नान घातिल्या आसन यथाविधी. साधूचा अंतकाळ कसा होतो. संत सावता महाराजांनी त्या प्रसंगाचं वर्णन, सावता महाराजांच्या अवस्थेचं वर्णन संत नामदेव महाराजांनी केलं. सर्व संतांच्या समाध्यांचं वर्णन बालभागवत नामदेव महाराजांनी केलं. कारण नामदेव महाराज सर्वांच्या समाधीला हजर. माऊलीच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या, सोपानदेवांच्या, मुक्ताबाईच्या, चांगदेवाच्या, निवृत्तीनाथांच्या आणि सावतोबाच्या, गोरोबाच्याही समाधी उत्सवाला हजर असायचे. नामदेव महाराजांनी वर्णन केलं. गातिले आसन यथाविधी नवज्वरे देह झाला असे संतप्ता. परिमणी अर्थ विठोबाचे. आणि काय वर्णन करावं. अशा पर्वकालामध्ये बाबांनी आपलं चैतन्य तत्व, बाबा आपल्यातच आहे बरं का. तुम्हाला वाटतं बाबा गेले, नाही. साधू कधी जात नसतो. आपल्या शिष्यांचं, भक्तांचं कल्याण व्हावं म्हणून चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या सृष्टी तलावर ते निवास करतात. आज आळंदीमध्ये माऊली आहेत, मुक्ताई आहेत, सोपानदेव आहेत, त्र्यंबकला तर निवृत्तीनाथ महाराज आहेत. तेव्हा चिकणीतून भागवत बाबा गेलेच कसे आहे ते. ज्ञानदेवे घेतले दान बाबा चांदू. ज्ञानदेव घेतले दान बाबा चांदू. धरून या ध्यान बाबा बाळ चंदू. धरून या ध्यान बाबा बाळ चंदू. समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ चंदू. समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ चंदू. कथा कीर्तन करीतू बाबा बाळ चंदू. बाबा बाळ चंदू. बाबा बाळ चंदू. कथा कीर्तन करीतो बाबा बाळ चंदू. बाबा बाळ चंदू. बाबा बाळ चंदू. ज्ञानदेवे घेतले दान हृदयी धरणी ध्यान. समाधी बैसला निर्वाण. कथा कीर्तन ज्ञानदेवे घेतले दान. समाधी बैसला ध्यान. समाधी बैसला निर्वाण. कथा कीर्तन करीतो. बाबांच्या चरित्राचा, आचाराचा विचार करत काहींचा परमार्थ पराकुटीला गेलाय, लक्षात ठेवा. तेव्हा असा हा प्रसंग आहे. त्याकरता शेवटचं प्रमाण म्हणायचं, बाबांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करायची, आपली सेवा आटपायची. चांगली बाब आहेत. एकच मुद्दा सांगायचा आहे. माझ्या आयुष्याच्या 12व्या-13व्या वर्षीच मी कीर्तन सेवेला आरंभ केला. आता 75 जवळजवळ संपत आला असं समजा. म्हणून अमृत महोत्सवी उत्सव आमच्या काही भक्तांनी आणि विशेष करून चैतन्य महाराज, बंडा तात्या यांच्या आग्रहाखातर
श्री क्षेत्र लहवीत या ठिकाणी 18 डिसेंबर ते 25 डिसेंबर अशा कालखंडामध्ये उत्सव आहेत. पहिल्या सत्रामध्ये कीर्तन आहे 10 ते 12, दुसऱ्या 2 ते 5च्या सत्रामध्ये भारतातील तपस्वी साधूंचे दर्शन आणि सत्संग आहेत. दशनाम 13 आखाड्यांचे संमेलन आहेत. 500 साधू नागे साधू धुन्या लावून बसणारे तिथे, कारण द्वाराचार्यांचं माझं पद असल्यामुळे सर्वांचा त्या ठिकाणी आग्रह आहेत. वारकरी तर आहेत, पण त्याहीपेक्षा साधू संन्यासी बैरागी आणि भारत सरकारनं 4 स्नानं जाहीर केले. आता महाराष्ट्र शासनाने काल मुख्यमंत्र्यांची मी भेट घेतली. कुंभमेळा मंत्र्याची सभा झाली आमची. त्या ठिकाणी 4 म्हणजे नाशिक स्नानात व्यतिरिक्त, कारण 21 महिने कुंभमेळा आहेत पुढचा. सिंहराशीत जेव्हा सूर्य जातो तेव्हा सिंहस्थ मेळा भरतो, पण 3 महिने सूर्य वक्री होतो. पुन्हा वराहमिहिर नावाच्या ऋषींनी प्रभावशास्त्र लिहिलं. भृगू पराशरांनी त्यावर समीक्षा केली. भास्कराचार्यांनी गणिती पद्धतीत मांडलं. तेव्हा सूर्यसंक्रमण यावर कुंभ अवलंबून असतो. 21 महिने साधू नाशिक त्र्यंबकला राहणार आहेत आणि त्या पर्वस्नानाव्यतिरिक्त 4 ठिकाणी स्नान करणार आहेत. एक सर्व तीर्थ टाके त्या ठिकाणी, दुसरं कपिलधारा कावनेला आहे, तिसरं मी जिथे राहतो कडवा दारणा संगम आहे. माझा आग्रह होता तिथे चरणपादुका असल्यामुळे तिथे पण एक पर्वस्नान होणार आणि एक बेझे तालुका त्या ठिकाणी चक्र तीर्थ. भगवान विष्णूनं गंगेचा प्रभाव चक्र टाकून वर काढला म्हणून त्याला चक्रतीर्थ. पूर्वी कुंभ तिथेच भरत होता. चांगली गोष्ट आहे. आपण त्याही समारंभाला तुम्हाला येईलच निमंत्रण. पण मोठा उत्सव आहेत. 25 तारखेला चैतन्य महाराज दिगलूरकर महाराजांचं संकीर्तन होईल. कालप्रसाद आहेत. चांगली व्यवस्था, चांगली योजना आहेत. 17-18 लाख रुपयाचा तर मंडपच आहे आणि चांगल्या रीतीनं विष्णू याग होतो आहे त्या ठिकाणी. वेगवेगळ्या क्षेत्रातले ऋत्विज धर्माधिकारी घनपाठी ब्राह्मण आम्ही मुद्दाम बोलवलेत आणि माझ्या आयुष्याचा हा शेवटचाच उत्सव असं समजा. आता पुन्हा आपल्याकडून होईल न होईल सांगता येत नाही. जे प्रभुकृपेनं करता आलं तेवढं केलं आम्ही. तेव्हा अभिष्टचिंतन म्हणून नव्हे, आणि या निमित्तानं महाराष्ट्रातले माझ्या वयाचे 75 संतांना मी निमंत्रित केलं आहे. गुरुवर्य कोरेकर बाबापासून तर अनेक लोक आहेत. आपले अकोले संगमनेर किंवा अन्य भागातही काही वृद्ध संत आहेत. त्यांचं पण एका रांगेत अभिष्टचिंतन व्हावं. चांगला यज्ञ त्या ठिकाणी होणार आहेत. आपण सर्वांनी त्या कार्यात आपुलकीच्या भावनानं सहभाग करा, एवढं त्या निमित्तानं मला सांगायचं आहे. आज बाबांचं महानिर्वाण तो पर्व काल आहे. प्रमाण म्हटल्यानंतर आपण सर्वांनी पुष्पवृष्टी बाबांच्या प्रतिमेच्या दिशेनं करायची. सावता पांडुरंगी स्वरूपी मीन, सावता पांडुरंगी स्वरूपी विनला, सावता पांडुरंगी स्वरूपी मिळाला, सावता पांडुरंगी स्वरूपी मिळाला. यह समर्पिला ज्याचा ध्यानी, देह समर्पिला ज्यासी, देह समर्पिला ज्याचा ज्यासी, देह समर्पिला ज्याचा ज्यासी, सावता पांडुरंगी स्वरूपी विनला, सावता पांडुरंगी
वारकरी मंडळी प्रतिवर्षाप्रमाणे तुम्हाला निमंत्रण द्यायला वारकऱ्यांना. छोटं गाव आहे पण खूप चांगला उत्सव करतात. उद्यापासून डेरेवाडीचा सप्ताह सुरू होतो आहे. दररोज कीर्तन. आता त्यांचं 7 ते 9चं कीर्तन आहे आणि 9 वाजता प्रसाद असतो. एक एक भाविक 4-4, 5-5 हजार लोकांना प्रसाद देतो. फार चांगली गोष्ट आहे. त्यांचाही पत्रिका आणल्या ना. आमचे पुंजा महाराज साबळे पाटील तिथला निरोप घेऊन आलेत. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती या भक्ती संप्रदायाचा पाया माऊलीने घातला. बालभागवत नामदेवाने विस्तार केला. नाथाने त्याला आधार दिला. पण कलशाध्याय जो रचला तो संत तुकाराम महाराजांनी. बाबा हे तुकाराम महाराजांचे उपासक होते. त्यांनी ज्ञानेश्वरी भागवत वाचला असेल, अभ्यासला असेल, पण गाथा हा त्यांचा प्राण होता. गाथीमध्ये प्रमाण मानायचे. सारा गाथा मुखोद्गत छोटासा गाथा होता तो. आज डोळ्यापुढून बाबा जात नाही माझ्या. त्यांचं निरूपण विवेचन करायला लागलं की बाबा म्हणजे विलक्षण महात्मा, खरा वैष्णव बरं काय, निष्ठावंत पंढरीचे वारकरी. आज त्यांचा दिंडी सोहळा चरण पादुका घेऊन आपण त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर, त्याही बरोबर आळंदी, पुन्हा इथून त्र्यंबकेश्वर हो, अशी आपण परंपरा चांगली केली. धन्यवाद सर्वांना. आज या निमित्तानं आपण सर्वच आहात. विशेष करून बाबांचे अनुवंशज आपले सुदाम बाबा आहेत, मदन बाबा आहेत, आपण सर्व आहात. खरं सांगायला हरकत नाही. आता काही आता अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे मी काही तुमच्याशी काही कडू बोलायला आलो नाही. इथे गोडच बोलायला आलो आहे. पण एक लक्षात ठेवा, सेवा आहेत. बाबांनी आपल्या सर्वांची सेवा रुजू करून घ्यावी आणि आपल्याला परमानंद द्यावा, एवढं त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. माझ्या सेवेला या ठिकाणी विराम देतो. खरं तर आपल्या चिकनी फडाचा नियम आहे. आता कीर्तनकार लोक पाळत नाही, त्यांना सूचना दिली पाहिजे. बाबा कीर्तनामध्ये आता मी बघितलं, शुद्ध एकादशीला वर मंदिरात कीर्तन करायचे नाही का, नियम होता त्यांचा. त्यांच्यानंतर नामदेव बाबा बरेच वर्ष करत होते. नामदेव बाबा तांबे ठीक आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे, हे तुकाराम महाराजांचं भजन केल्याशिवाय बाबांना समाधान वाटत नव्हतं. आजही दिहोकरांचा फड, बेलापूरकरांचा फड हे माऊलीनंतरचं भजन घेतं. तुकाराम 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 तुकाराम